तर मालेगावमध्ये सुद्धा काहीसं असंच चित्र आहे। मालेगाव महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आता मालेगावमध्ये 40 जागांवर विजय मिळवणाऱ्या इस्लाम पार्टीनं सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि MIMला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मालेगाव शहराच्या राजकारणामध्ये निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय सत्ता समीकरणं उदयाला येतात याबाबत आता सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे। बहुमतासाठी 43 ही मॅजिक फिगर आहे। सीट जो है हम इस्लाम पार्टी को मिली है और 4 हमारे जो अलायंस में समाजवादी पार्टी से 40 सीट हमारे पास है। और जो बहुमत है जो महापौर के लिए 43 नगर सेवक की आवश्यकता है। 3 है और 3 हमने आह्वान किया है शहर के सभी जो अलग अलग पक्ष के जो लोग हैं उनके नगर सेवकों को, उनके नेताओं को कि बिना शर्त हमको पाठिंबा दे दो अगर सब शहर का विकास डेवलप चाहते हैं, क्योंकि शहर की जनता ने हमारे बाजू से मैंडेट दिया कि अगर वो शहर की तामीर और तरक्की और शहर को फ़िरका परस्तों से बचाने के लिए उन्होंने हमको पेशकश की है, तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए, शहर वालों के लिए मुखलिस हैं और फ़िरका परस्ती के ख़िलाफ़ हैं, तो वो हमसे बात करें। बैठ कर के बातचीत होगी। शहर की तामीर और तरक्की के पेश नज़र अपनी और अपनी पार्टी का वक़ार बहाल रखते हुए हम उनके साथ बात करने के लिए तैयार हैं। तर मालेगाव महापालिकेमध्ये महापौर पदाच्या सत्तेचं समीकरण कसं आहे बघूया। बहुमताचा आकडा आहे 43, इस्लाम पार्टीकडे आहेत 40 नगरसेवक, त्यामुळे 2 किंग मेकर ठरू शकतात। MIM 21 आणि शिवसेना 18 अशी नगरसेवकांची संख्या। तर मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं MIMला प्रस्ताव दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितलाय असा दावा MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केलाय। मात्र आम्ही शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नाही असं जलील यांनी म्हटलेलं आहे। इतर कोणीही पाठिंबा मागितला तर सकारात्मक विचार करू अशी प्रतिक्रिया जलील यांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे। मालेगाव महापालिकेची सदस्य संख्या 81 इतकी आहे। त्यामध्ये इस्लाम पक्षानं बाजी मारत 35 जागांवर विजय मिळवलाय, तर MIMनं 20 जागांवर विजय मिळवलाय। शिवसेनेकडे 18 जागा आहेत, भाजपनं 2 ठिकाणी विजय मिळवलाय। एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे। खऱ्या सांगायचे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कुठे मागितलं नकार दिलाय म्हणून सांगा ना। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही। जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांच्या सोबत। त्यांनी मागितलं होतं मालेगाव तुम्हाला? आता विचारून बघा त्यांना। तुम्हाला आता त्यांना विचारा ना उसके। मी तर बोलतो ना, मी तर तुम्हाला बोलतो ना की जेव्हा आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की नाही आम्ही तुमच्या सोबत जाणार नाही, याचा अर्थ हे आहे की त्यांना मागितलंच असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।